हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. सकाळच्या 9:30 वाजल्यात आणि मी आता सध्या रानात मोटर बंद करायला आलोय. आता चाललोय घराकडे. काल काय विषय झाला नाही, गडबड होती माग. आपला गहू बघ कसा आलाय, हिरवागार झालाय. काय नाही, असंच गेलो खालनं, ज्यावरती येडा टाकला तर वारं सुटलंय बघालय मरणाचं. काय सांगावं तुम्हाला आता. आपल्या आंब्याला आंबे औंदा लाभतात का नाही काय सांगता येत नाही, पण येतात कुठतरी कारण की भरपूर तवर गळून गेलाय. काय सांगता यायचं नाही कसं नियोजन होतंय काय होतंय. आमची वहिनी अनुभव आलेत राहणार ट्रॅक्टर घेऊन, काय नियोजन आहे काय बघावं लागलं. चालू आहे आता खाली असंच मी, काय विषय आहे वाटती टाळली ट्रॅक्टर खडांग खडांग. मग बघ काय नियोजन आहे त्यांचं. हो नाथबरी मध्ये काय का आज लईच वारं सुटले काय कळणाच आहे. मला आंबा हल्ल्याला दिसतोय तो इकडे जवारी बी खडखडांग खडांग वाजती. लई वारं सुटले आज, कशाने सुटले काय माहिती. सुटलंय बघा. आज कांद्याचं भरणं झालंय. आज करमायला जाऊन औषधं आणायच्यात, फावरायच्यात कांद, तणनाशक. थोड्या वेळाने जायचंय आणि घेऊन यायचंय. बघू आता थोड्या वेळाने जातो आणि घेऊन येतो. हाय बोलर रामतावर जळण चांगलं मस्तपैकी, परत राडा होईल नाही तर. आणून लावली टायले. दिसलं मला गँग, दिसलं की आकाश आणि विशाल आलेले आहेत घरी. आता मी जातो घराकडे. त्यांचं वाळ मकान भरायचं नियोजन चाललंय वाटतं. कसं काय काय असं दिसतंय, बरं दिसतोय का. मला लई इच्छा होती काल रोईच्या मसोबाला गेल्या व्हिडिओ काढायची, पण काय राहू लय डोकं दुखत होतं माझं, नाही काढला. घेसन पण आता मला कालची लय तळमळ वाटते, पण काय वाटून घेऊन उपयोग नाही. तळमळीचा काही उपयोग नाही. आपल्याला ज्या गोष्टी करू वाटत नाहीत त्या करायच्या नाही, असं माझं एक तत्व आहे. आपल्याला होत नाही, डोकं दुखत होत आहे, मग म्हणलं नगच काय लय उळून वगैरे आहे वाळल्या म्हणे फुप्पट आण तिथं होता लय. चाललोय आता. ठीक आहे. अन्नाची बाजरी पण भारी आली आता, लागली दिसायला चांगली. हो लागली ढगळं बांधाय आता हळूहळू. ते बी म्हणले असं ना ग मालकाला नाराज करा यावं. अजून इकडे जर अजून काय दिसा नाही एवढी, पण लागली हिवाळ्याला. हिऱ्या ही टाकलाय त्यामुळे चांगली दिसे ना अजून 2-4 रोजात. आणि आपलं कांदा हिरवं गार झालेत नुसतं. तिकडे खाली बघत आहो. आता बघू का इथलं मोटर बंद केली हो, इथं भरणं होतं. ही मका बिजली झाली पातळ, पण नाही मोडायची म्हणलं राहू दे. काय करतंय म्हणलं तेव्हा. आज बघू बहिमुख कोळापतो. चालले जरा बहिमुख हरभरा कुळपूनच काढतो. आज काय काम नाही. थोड्या वेळ जरा येतो कोळप घेऊन, जरा मस्तपैकी बहिमुख आणि हरभरा एका दिवसातच कुळपून काढतो. आमच्या अण्णाने कोळापलाय बघ, कसलं भारी दिसतंय हो. कोळापल्या जरा टवटवीत दिसते दाखला, नाही तर लय बेकार झालं दिसतंय. बघू आता कसं आहे बघा. आज लय रानातली काम आहे ते, बघ कसं घडतंय काय होतंय. हो बघत राहा तुम्ही फक्त. मी रील टाकीन हाजी आपलं कोळापतान ह्याची, काय अडचण नाही. आता घरी जातो, घरचं बघतो नियोजन काय. आमची एक गाय डणगळत होती, तिला डॉक्टर बोलला सकाळी, पण डॉक्टरने इंजेक्शन दिले. काय म्हणलंय काय नाही काय माहीत नाही मला, कारण की मी तिथं नव्हतं त्यामुळे राडा झाला. बघू आता गेल्यावर कळून.
काय विषय आहे ते. चाललोय मी आता घराकडंच मस्तपैकी. कोणतरी ट्रॅक्टर तिकडं लांब गाणी लावल्यावर तो ऐकाय येते का आणि माझा आवाज मोबाईल थोडं पण कॅप्चर करते रे लांबचा आवाज असा होतो विषय. बाकीचं नाही काय नादच केलाय म्हणे मी. चला आता आपला 6 मिनिटाचा व्हिडिओ आला. आपण लई मोठा काढीत नाही. मला एका भावाने कमेंट केली ती 3-4 मिनिटाचा काढीचा व्ह्यू जसे तर बघू त्याचं म्हणणं पण एकदा पूर्ण करू आपण. काय अडचण नाही भावा, तू म्हणलाय तर करू. तुझ्यासाठी आपल्या लोकांसाठी काय बी ओके मध्ये काय म्हणास तुला. 5 वाजताचा बघतो, 3-4 मिनिटाचा काढून बघतो, टाकून बघतो. आपला फायदा होत असला तर काय अडचण नाही काय. चला टाटा बाय बाय, भेटू सायंकाळच्या भागात. चला बाय बाय.